आजी तुम्हाला कुठली आवडते मच्छी? मला पाला मच्छी आवडते जास्त. पाला मच्छी. आम्ही पुन्हा एकदा बोईसरमध्ये आलो आहे आणि आम्ही आता आहे कोकण किनाऱ्याच्या बाहेर, जे की खूप तुम्ही इंस्टाग्राम यूट्यूबवर डोक्यावर घेतलेलं हे घरगुती खाणावळ मालवणी जेवण मिळतं इकडे. तर आम्ही इथे पुन्हा दुसरं काहीतरी ट्राय करायला आलो आहे आणि तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा, वरती लिंक आहे. सो प्लीज चेक इट आउट. आणि आता आज जाऊया आणि काय काय आहे ते बघूयात. आले, थाळी पण आली. हे काय आहे? अच्छा, लेपा. हे गोव्याला जास्त खातात ना. तांदळाचे. चटणी छान आहे, चटणी खूप मस्त आहे. चेन्नईवर नेतात ते पापड. हो, काय म्हणता? हा पापड तांदळाचा पापड आहे आणि ही चटणी मी लास्ट टाइम पण खाऊन मला सांगितलेलं खूप भारी आहे. आणि चटणीबरोबर ह्या पापडाचं कॉम्बिनेशन खूप मस्त आहे, खूप चवी लागते. काय आहे? मालवणी ग्रेव्ही. गोव्याची पद्धत. गोव्याचे. तुम्ही बसता का आजी? नाही बस. आजी, आज आजींबरोबर बसली आहे मी. आज आम्ही पुन्हा डहाणूला निघालो आहे, तर वाटेत थांबलो. पाऊस आहे मस्त. आणि लास्ट टाईम आम्ही ह्या रेस्टॉरंटला व्हिजिट केलेलं, हॉटेल कोकण किनारा, जे बोईसरमध्ये आहे. आणि आज आपल्याबरोबर आजी आहेत. परत भेट झाली माझी आजींशी आणि आजीने आम्हाला सांगितलं की बोंबील थाळी ट्राय कर. आणि इकडचे बोंबील खूप फ्रेश आहेत. तर ही थाळी आहे. ही कितीची थाळी आहे? कितीची थाळी आहे ही? थाळी 240 ना? 240. ही बोंबील थाळी आहे 240ची. तर ह्यात आल्या तांदळाची भाकरी. ही त्यांची फेमस चटणी, आंबट चटणी, तिखट आंबट, खूप मस्त लागते. बोंबीलचे फ्राईड पीस आहे. हा चिकनचा रस्सा आहे. बोंबीलचा मच्छीचा रस्सा आहे. आणि हा मालवणी रस्सा आहे. हा मच्छीचाच रस्सा आहे, मालवणी. हां. आणि हा लेपो फिश आहे. ह्याला इकडे काय म्हणतात? इथे जिप्ट्या बोलतात. जिप्ट्या. तर इकडे मुशी खिमा. हा मुशीचा खिमा आहे. हा जिप्ट्या आहे, म्हणजे गोवान भाषेमध्ये लेपो. तर आपण आता एक एक लेपा. तर एक ट्राय करून बघूयात. खूप टेम्पटिंग दिसते. 2 वाजता 2:15 थोडंसं जेवण. हो, ते पहिलं इथूनच चालू करते. मग हा कसा खायचा तो प्रश्न आहे बाई. फक्त इकडचा ना. हा लेपा फिश आहे आणि खूप गरम आहे. हा भात भाजला. फ्रेश आहे हा फिश, खूप भारी आहे. मीडियम स्पायसी आहे, खूप तिखट नाही आहे. पण टेस्ट जी आहे ना मसाल्याची, खूप भारी आहे. आणि वरतून रव्याचं कोटिंग आहे ना, तांदूळ आणि रव्याचं कोटिंग आहे. आणि टेस्ट बघाल ना, सोयम. पण ह्याच्यावर मी लिंबू नाही पिळला. खूप मस्त लागतं लिंबू पिळला तर. काय मस्त पीस आहे, एकदम भारी. फिश शिजायला काय वेळ नाही लागत, पण फ्रेश इतकी आहे ना ही. लिंबू टाकल्यावर अजून टेस्ट वाढली. मस्त एकदम. आजी तुम्हाला कुठली आवडते मच्छी? मला पाला मच्छी आवडते जास्त. कुठली? पाला मच्छी. काटाऱ्याची. पाला मी नाही मच्छी खाल्ली आहे कधी. नाही, काटारीची मच्छी असते. मला काटारीची मच्छी जास्त आवडते. काट्यांच्या मच्छीला टेस्ट पण जास्त ती असते मला ना? जास्त आवडते. तुम्ही खाणार आता काय? नाही, एकदा जेवले म्हणजे परत नाही. सगळे आजी लोकांचं एक शास्त्र असतंच, जेवल्यावर परत एक्स्ट्राचं काही खात नाही. बघा बोंबील फ्राय मस्त झालेत. फक्त माझ्या सिरियल लागतील ना 6:30 खायला. ते माझा मुलगा आणून ठेवतो. हे बोंबील फ्राय आहे आणि हे खूप ज्युसी आहे. बघा दिसताच त्याच्यात पाणीदार, एकदम फ्रेश. बोंबील फ्राय एनी टाईम माझा फेवरेट आहे. आणि त्यातल्या त्यात हे बोंबील खूप फ्रेश आणि मस्त स्पायसी आहे. आणि ही चटणी
ही चटणी जादू आहे. नाही तुम्ही असं फ्राय असेल ना बोंबील तर त्याच्याबरोबर चटणी पण लावून खाऊ शकता, इतकं मस्त आहे. मुशीचा खिमा राहिला मस्त दिसतं एकदम. आंबट जसा मस्त फ्लेवर पाहिजे ना तसा एकदम तिखट आहे, आंबट आहे आणि मुशीला एक प्रकारचा वास असतो. खाताना तो वास नाही जाणवत आणि तर टेस्ट पण तशी लागत नाही. खूप मस्त. आता मी काय खाऊ? हा मालवणी रस्सा आहे. खोबऱ्यातला आहे ना? ओलं खोबरं. ओलं खोबरं, सुक्या मिरच्या, धणे. म्हणजे गोवन मालवणी स्टाईल. माझा फेवरेट. हा असा रस्सा खाणं म्हणजे सुख आहे. एकदम भारी टेस्ट आहे. म्हणजे ते धण्याची जी टेस्ट लागते, गरम मसाला, तिखट, मस्त एकदम. खूप मस्त आहे. आणि कलर पण काय मस्त आलाय. खोबरा पण आहे ह्याच्यात. वाटण वाटते तसं ना ते. खूप मस्त. त्याच्यावर वाटते ते. हळद पण एकदम स्ट्रॉंग लागते त्यात. खूप मस्त. आपले त्या लोक सगळे उड्या पडायला लागले. मोठं लोणचं द्या. 2 वर्ष केलं मग मोठं बंद. नरेश नाही. बोलला नाही, नरेश बोलला आई आपल्या भाज्या तशाच राहिल्या, तुझं लोणचं संपते तिथे. मग तुम्ही आता ते बंदच केलं? बंद केलं. आता हे बाहेरचंच लोणचं वापरतो मी. आता घरी थोडंसं करून ठेवते मी माझ्या मुलांना वगैरे, नातवंडाला लागते मी. मग लोक मिस करत असते तुमचं लोणचं आता. मस्त. आम्हाला पण टेस्ट करू देत एकदा. हा एकदा आम्ही नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा नक्की. घरी आहे आता, नाहीतर मी आणलं. हो चालेल. कोळी पद्धतीचंच आहे, म्हणजे आंबट रस्सा असतो ना तो, पण त्यात थोडं धण्याचा पण फ्लेवर आहे का त्यात? धणे पण आहेत ना? मला बरोबर समजला फ्लेवर. मस्त आहे एकदम. टेस्ट खूप भारी आहे. आता मी सगळं खाल्लेलं आहे तर मी पूर्ण ताट संपवून घेते. सकाळी 12 वाजता चालू होतं ते संध्याकाळी 4:30 पर्यंत असतं. आणि इकडे यायचं झालं तर काय ॲड्रेस काय? ॲड्रेस यशवंत सृष्टी, बोईसर, हॉटेल कोकण किनारा, 9 नंबर बिल्डिंग. कोणी पण कोणाला पण विचारलं तर कोणीही सांगतील कोकण किनारा हॉटेल. आणि इकडे स्पेशालिटी काय इकडची? स्पेशालिटी इकडे आमच्याकडे वजरी वगैरे सगळं मिळतं. मटणमध्ये पण सुका मटण वेगळं मिळतं, मटण मसाला वेगळं मिळतं. त्यानंतर चिकनमध्ये 3 आयटम आहेत. सागोती चिकन म्हणजे आपल्या गावच्यासारखं बनवलेलं असतं. सुका चिकन एक असतं हलका मसालेवालं, जाडं मसाल्यावर, आणि रस्सा चिकन, हे 3 आयटम असतात. बाकी मच्छीमध्येच पण भरपूर व्हरायटी आहेत. लोक मच्छी खायला जास्त येतात इकडे. आणि बंद कधी असतं इकडे? बंद म्हणजे सणासुदीला, कारण लेडीज येत नाही जास्त, त्याच्यामुळे सणासुदीला आम्ही बंद ठेवतो, कारण सगळ्यांच्या घरी सण असतात ना. आणि मधल्या पिरियडमध्ये म्हणजे 4:30 पासून 7 वाजेपर्यंत बंद असतं. 7 वाजता परत चालू होतं, ते 11 वाजेपर्यंत असतं. आज संडे आणि आम्ही इकडे आलो होतो आता डहाणूला. मच्छी पण आली आहे, मग दाखवतो काय काय आलं. बोंबील कसं आहे? कितीचे? 50चे किती? 5. आणि कोलंबी? 100चा वाटा. 250ला 3 वाटे. आणि ही कोणते? ते कसा वाटा आहे? 50चा वाटा. आता मच्छी खूप कमी आहे, वादळामुळे जात नाही तसं बोलतात हे बघा. तुम्हाला इकडे समुद्र पण दाखवतो. इकडेच आहे वाटतं मंदिर आहे इकडे यांचं. हे बघा इकडे बीच आहे, समुद्र आहे. काय मस्त आहे बघा. इकडे समोर बीच आहे आणि इकडेच मच्छी घेऊन बसतात समोर डहाणूला. तर मस्त समुद्र किनारे, शांत आहे इकडे. फक्त समुद्राचा लाटाचा आवाज. वा. पाऊस येतोय जातोय पण आता थांबलाय थोडाफार. आणि इथे काय भारी वाटतंय. समोर बीच आहे आणि इथे रोड आहे आणि रोडच्या समोरच हे दर्यादर्शन हॉटेल आहे. हॉटेल दर्यादर्शन सी फूड नाव आहे ह्याचं. आणि हे घरगुती खाणावळ्यासारखंच आहे, पण इथे सगळं मिळतं, व्हेज नॉनव्हेज चायनीज. तर आता आम्ही इथे जेवायला थांबलो आहे. छोटंसं आहे एकदम. आणि बघूया आता काय आहे इकडे. आम्ही तर स्पेशल फिश वगैरे खायला आलो आहे, तर बघू कसं आहे. तर इकडे मेनू तुम्ही बघू शकतात. इकडे फिश लिहिलेलं आहे. इथे आम्ही ॲक्च्युली मागवले बोंबील स्पेशल थाळी. तर ही जी आहे बोंबील 400 रुपयाची थाळी आहे. आता त्यात काय काय तर मी तुम्हाला दाखवेनच. फर्स्ट टाईम 400 रुपीजला बोंबील थाळी करते मी. आणि इथे पण जे रेट आहे
हे साधी थाळीचे रेट आहेत ताई. ही आहे 400 रुपयाची बोंबील थाळी. तर ह्यात आला आहे बोंबीलचा रस्सा, त्यात पीस पण आहेत, एक भाकरी आहे, कांदा लिंबू आहे, भात आहे आणि हे डीप फ्राईड बोंबीलचे पीस आहेत. शॅलो फ्राईड नाही आहेत, रव्यातले आहेत. दिसत आहे तर खूप टेम्पटिंग, पण आता हे 400 रुपीजला वर्थ आहे का ते बघूयात आपण. साधी थाळी तर 100 रुपयाची आहे, पण त्यात तुम्हाला फ्राईड पीसेस नाही येणार, फक्त रश्श्यातला पीस येतील. एक रश्श्याचा पीस आहे आणि रस्सा येईल बस, आणि भात आणि ही भाकरी. आता हा रस्सा खाऊन बघू. हा, इथे काहीच असं रेडी नसतं, ते प्रॉपर कस्टमर आल्यावर प्रिपेअर करून देतात. स्पायसी आहे पण थोडं मीठ कमी आहे. तर ते मी बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, कारण ही 400ची थाळी आहे म्हणून. टेस्ट आहे पण थोडं हलकं अजून मीठ असतं ना अजून भारी लागलं असतं. थोडंसं आंबटपणा आहे, आंबट पण हलका कमी आहे. जे मी खाते नेहमीच त्या टाईपचं नाही वाटत. बोंबील फ्राय ठीक आहे, चांगलं आहे, बट 400 रुपीजनुसार थोडं जास्त वाटतं मला. 400 लाईक 300पर्यंत 350पर्यंत तरी ओके आहे. 400 इज व्हेरी हाय, खूप जास्त वाटतं. आमचं जेवण झालं आहे, तर द थिंग इज 400 रुपीजची बोंबील थाळी, पण त्यात 2 जण जेवले. ते एक गोष्ट खूप चांगली आहे. जर तुम्ही 400 रुपये इन्व्हेस्ट करताय तर तुम्ही दोघंही जेवू शकतात. मला फक्त थोडंसं वाटतं आहे की थोडंसं कमी रेट, थोडंसं कमी ठेवलं असतं तर चाललं असतं. बट टेस्ट चांगली होती, बोंबील फ्रेश होते. तुम्ही इथे आला डहाणूला तर तुम्हाला मच्छी फ्रेश मिळेल, कुठलीही मच्छी घ्या. तर तुम्हाला यायचं असेल डहाणूला तर डहाणू बीचच्या एक्झॅक्ट समोर आहे ही खानावळ. तर तुम्ही येऊ शकता, ट्राय करू शकतात. सगळं फ्रेश आणि डहाणूलाच असं म्हणजे लोकली फूड मिळतं तसंच इकडे टेस्ट आहे. तर ट्राय करा नक्की, आणि वर्थ आहे की नाही मला कमेंटमध्ये सांगा जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघाल. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडेच सगळ्या बोटी लागल्या आहेत.